हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये कंपल्सरी दाखल करायचे आहेत, ही विनंती असेल. हॅलो हॅलो हॅलो. कृपया दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आहेत. दोन्ही संघांना एक सूचना असेल की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये जर पहिले 3 चेंडू हाताळेपर्यंत आला नाही तर आपल्याला 2-2 धावांची पेनल्टी. कोण बाहेर चाललं नाही त्यांच्या गावातलं. आवाज नाही म्हणे. या ठिकाणी सलामीची जोडी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर अक्षय रेडकर आणि जर पाहायला गेलं तर जलसिंग पाटील, कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर जर पाहायला गेलं तर मोठा फटका सजवायचा होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय आणि यावेळेस फलंदाजाचा पहिली सफलता प्राप्त केली आहे. सचिनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. जर पाहायला गेलं तर टॉस जिंकलाय प्रथमता आणि प्रथमता जर पाहायला गेलं तर सचिन पाटील स्पोर्ट कनेरी टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी करत असताना सध्या आपण पाहतोय दख्खन पन्हाळ्याचा संघ जर पाहायला गेलं तर पहिल्याच चेंडूवरती एक मोठी सफलता प्राप्त केली गेली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर ज्या क्रिकेट स्पर्धेचा उल्लेख आवर्जून केला जातो ती क्रिकेट स्पर्धा सध्याच्या घडीला आपण अनुभवतोय. KKPR प्रीमियर लीगचा हा सोहळा जर पाहायला गेलं तर आयोजक कुमारजी चव्हाण सर, सुरेशजी मगदूम सर, आकाशजी कांबळे सर उर्फ AK आणि त्याचप्रमाणे संदीपजी चौगले सर. जर पाहायला गेलं तर खूप मेहनत घेतली गेली ही क्रिकेट स्पर्धा साकार करण्यासाठी आणि म्हणूनच की काय या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवस आपण सध्याच्या घडीला पाहतोय. अंतिम दिवसातील चालू असलेली दुसरी लढत, पहिली लढत जी झाली ज्यामध्ये शिवश्री फायटर्स युवती संघ खेळताना दिसला होता आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघ. जर पाहायला गेलं प्रमोद चव्हाणची खेळी आपण पाहिली तर दर्जेदार खेळ पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका सजवला आहे. जर पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडूचा प्रवास जातोय क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी यावेळेस आलाय कणकणी चौकार. 4 धावा प्राप्त झाल्यात आणि सुरू आहे गोलंदाजी मार्कवरती सचिन. पुढचा बॉल स्विच इटचा फटका सजवलाय. हा स्विच नाही तर हा स्वीट आहे आणि चेंडूचा प्रवास पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे आलाय. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार.
त्या बॅटमधून जर पाहायला गेलं तर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. सचिनला आपण पाहतोय. यावेळेस जर पाहायला गेलं तर मोठा फटका सजवायचा होता, जेल टिपला गेलाय आणि यावेळेस मात्र मदनची खेळी यावेळेस मात्र जर पाहायला गेलं तर समाप्त होताना दिसते. फलंदाज झालाय. दिसेल हर्षवर्धन पाटीलला आपण पाहतोय. त्याच्या जोडीला जर पाहायला गेलं तर जलसिंग पाटील, कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या दिवसामध्ये देखील 14 चेंडूमध्ये 60 धावा त्याने कुठल्या होत्या. अनेक विक्रम या जलसिंग पाटीलने रचलेत. मात्र आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर करो या मरोची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावांवरती 2 गड्यांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाची जबाबदारी सचिन हाताळतोय. पुढचा बॉल मोठा फटका सजवलाय आणि जर पाहायला गेलं तर चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिलाय. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग रिजनमध्ये हा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्येचा विचार केला गेला तर डबल फिगरमध्ये 10 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. सचिनने जर पाहायला गेलं तर कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने या ओव्हरमध्ये प्राप्त केल्यात. दर्जेदार क्रिकेट स्पर्धा दुसरा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती सचिन आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला हर्षवर्धन पाटील वैयक्तिक 2 धावांवरती तो खेळतोय. यावेळेस जर पाहायला गेलं तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि यशस्वीरित्या जर पाहायला गेलं तर 1 धाव प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. एका षटकाचा खेळ संपलाय. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्येचा विचार केला गेला तर नेल्सन फिगरमध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दक्कन पन्हाळ्याच्या विरोधामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय प्रथमतः सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मात्र गोलंदाजी मार्कवरती जर पाहायला गेलं तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाची वर्णी लागते. एक युवा गोलंदाज आहे आपण पाहतोय सध्याच्या घडीला धनराजला. एक वेगवान गोलंदाज आहे. मात्र कशा पद्धतीची गोलंदाजी या मॅचमध्ये केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. 11 धावा वैयक्तिक जर पाहायला गेलं तर सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दक्कन पन्हाळा संघ एक बलाढ्य संघ आहे ज्यामध्ये जर पाहायला गेलं तर जलसिंग पाटील अजूनही मैदानामध्ये आपल्याला खेळताना दिसेल. स्ट्रायकिंग एंडला हर्षवर्धनला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला जलसिंग पाटील. गोलंदाजी मार्कवरती जर विचार केला गेला तर युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धनराज. पहिलाच बॉल वेगात टाकलाय. दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय. चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये पेश करत असताना आपण पाहतोय धनराजला. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानामध्ये टॉस जिंकून प्रथमतः जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणावरती विश्वास दाखवला गेलाय सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी टीमकडून. फलंदाजी करत असताना दक्कन पन्हाळ्याचा संघ सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती एक युवा गोलंदाज धनराज. यावेळेस ऑफ स्टंपला शफल झालाय. मोठा फटका उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू खाली. क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी चूक करताना दिसतोय. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. मात्र जर पाहायला गेलं तर 1 धाव प्राप्त झाली आणि सांघिक धावसंख्या एका धावेच्या मदतीने जर पाहायला गेलं तर 13 धावांवरती आपल्याला पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण सामना आहे आणि महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अशा चुका होणं हे मात्र अपेक्षित नाही आहे.
जितकी चांगली गोलंदाजी केली जाते तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण हे झालंच पाहिजे. जलसिंग पाटील आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आल्या आल्या मात्र मोठा फटका सजवलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस जर पाहायला गेलं तर चेंडू चाललाय. थँक्यू. षटकार आलाय जलसिंग पाटीलच्या बॅटमधून आल्या आल्या मात्र वार आलाय. चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल धनराज. यावेळेस जर पाहायला गेलं तर वेग आणि वेगावरती स्वार झालाय यावेळेस गोलंदाज. एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीची गोलंदाजी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरच्या चेंडूवरती जरूर षटकार खेचला होता जलसिंग पाटीलने, तदनंतर त्याला शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय. दर्जेदार गोलंदाजी सध्या मैदानामध्ये पेश करतोय. एक युवा गोलंदाज आहे. फार कमी वयामध्ये जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीची छाप या गोलंदाजाने सोडली आहे. पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. अलॉंग दी कार्पेटचा फटका 38 सर्कलच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्या एका धावेच्या मदतीने 20 वरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र स्ट्रायकिंग एंडला कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव जलसिंग पाटील आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार या मॅचमध्ये आलाय. यावेळेस जर पाहायला गेलं तर मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय आणि चेंडूचा प्रवास जर पाहायला गेलं तर थेट सीमारेषा पलीकडे आलाय. दोन्ही संघांना जर पाहायला गेलं तर हार मंजूर नाही आहे. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला दक्कन पन्हाळ्याचा संघ, दुसऱ्या बाजूला सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी संघ. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय दक्कन पन्हाळा टीमला. दोन फलंदाज मैदानामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. जलसिंग पाटील वैयक्तिक 12 धावांवरती तो खेळतोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. तर जर पाहायला गेलं हर्षवर्धन देखील आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय हे देखील पाहणं गरजेचं असेल. अजित यांना आपण सध्या गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. अशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल. 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 धावा यामध्ये जर पाहायला गेलं तर जलसिंग पाटीलच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. दर्जेदार फलंदाजी तो सध्या मैदानामध्ये करतोय. त्याची साथ देतोय हर्षवर्धन पाटील. स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल. गोलंदाजी मार्कवरती अजित यांना आपण पाहतोय. अजूनही जर पाहायला गेलं तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये किती धावा कुठल्या जातील आणि किती धावांचा टार्गेट समोरच्या टीम समोर सेट केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. दोन बलाढ्य संघ क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना केली जाते. आपण सध्याच्या घडीला पाहतोय एक मानाची क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर ज्या क्रिकेट स्पर्धेचा उल्लेख सातत्याने केला जातो ती क्रिकेट स्पर्धा जर आपल्याला पाहायला मिळते. अंतिम दिवस या क्रिकेट स्पर्धेचा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला अजित. पहिला बॉल, यावेळेस पहिलाच बॉल जर पाहायला गेलं तर वेगात टाकलाय आणि जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ रिजनचा क्षेत्ररक्षक आलाय. फेकी करतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत एक धाव प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्येत भर पडते. 27 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 2 गड्यांचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. चांगली गोलंदाजी केली होती सचिन यांनी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल, यावेळेस जर पाहायला गेलं तर फुल टॉस चेंडू होता आणि एष्ट्यांचा वेध घेतला गेलाय आणि विकेट कोणाची मिळाली आहे तर जलसिंग पाटील. याचा खेळ आता मात्र संपलाय. फलंदाज झालाय बाद.
थँक्यू डीजे. एक स्टारकास्ट खेळाडू सध्या मैदानामधून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांना बाहेर जाण्याचं काम कोणी केलं आहे तर अजितने केलं आहे. एक दर्जेदार चेंडू हाताळला गेला आहे. अजितची गोलंदाजी जर मित्रांनो आवडली असेल तर नक्कीच टाळ्यांचा प्रतिसाद त्याच्या गोलंदाजीसाठी झाला पाहिजे. दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. नवीन फलंदाज जलसिंग पाटील याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये कोणता असेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. नितीन साखळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वातील अजून एक तारा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितीन साखळकरला आपण पाहतोय. मात्र गोलंदाजी मार्कवरती जर पाहायला गेलं तर अजित दर्जेदार गोलंदाजी करतायत. फुलटॉस चेंडू होता. जलसिंग पाटील जर पाहायला गेलं तर बाद होताना दिसला. मात्र नितीन साखळकर मैदानामध्ये दाखल झाले. 27 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण सध्या काय पाहतोय तर एक मानाची क्रिकेट स्पर्धा पाहतोय. KKPR प्रीमियर लीगचा हा 16 पाहतोय. अंतिम दिवसातील दुसरा सामना. दोन बलाढ्य संघ सध्याच्या घडीला एकमेकांच्या विरोधामध्ये. नितीन साखळकर मैदानामध्ये दाखल झालेत. पुढचा बॉल. यावेळी जर पाहायला गेला तर अपील केले जाते. पंचांकडे दाद मागितली जाते आहे. दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय आणि का मी जर पाहायला गेलं तर माझ्यावरती विश्वास दाखवला गेलाय तिसरं षटक हाताळण्यासाठी. हे मात्र यावेळेस अजित यांनी सिद्ध केलंय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती. दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि तिसरा चेंडू निर्धाव. दर्जेदार गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. वेगावरती स्वार झालेत. ना इडली ना डोसा ना वडा ना उत्तप्पा ना कटप्पा. येता गेंदबाज का सही टप्पा. अचूक लाईन आणि अचूक लेंथवरती गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेस जर पाहायला गेलं तर स्विच हिटचा फटका सजवायचा होता. जर पाहायला गेलं तर धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. मात्र जर पाहायला गेलं तर एक धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या 29. नो बॉलचा देखील पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. म्हणजे नक्कीच फ्री हिटची देखील सुवर्ण संधी असेल. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. संधी आहे मोठा फटका सजवण्याची. यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळालाय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. नॉन स्ट्रायकिंग गेंडला फेकी करेल. तोपर्यंत पुन्हा एकदा धावा प्राप्त झाल्यात. एका धावेने सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या 30. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. अजितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. फ्री हिटची संधी होती मात्र ते संधीचा फायदा उठू शकले नाहीत फलंदाज. यावेळेस मात्र जर पाहायला गेलं तर दर्जेदार चेंडू हाताळला गेला आहे. चांगली फेकी देखील चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. धावसंख्येत मात्र भर पडते. एका धावेने 31 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आयोजन नियोजन जर पाहायला गेलं तर कुठेच कमी नाही आहे. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक घर बसल्या ही क्रिकेट स्पर्धा पाहतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. KDC लाईव्ह जर पाहायला गेलं तर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते यूट्यूबच्या माध्यमातून. यावेळी जर पाहायला गेलं तर मोठा फटका सजवायचा होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. जेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद. पलकोरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि जर पाहायला गेलं धावसंख्येचा विचार केला गेला तर 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाद होताना दिसले हर्षवर्धन पाटील. 4 गड्यांचा खेळ आतापर्यंत संपलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. साहिल मैदानामध्ये दाखल झालेत. जर पाहायला गेलं तर नितीन साखळकर देखील मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मात्र 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजावरती विश्वास दाखवला गेलाय. पहिलं षटक दर्जेदार हाताळलं होतं. तेच गोलंदाज सध्या आपण पाहतोय सचिन यांना आपण पाहतोय. 4थ्या षटकाचा खेळ घेऊन ते सध्या मैदानामध्ये आलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं साहिल. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 गड्यांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4थ्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सचिनला आपण पाहतोय. ज्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये
कमालीची गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल यावेळेस इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जेल टिपला गेलाय आणि फलंदाज यावेळेस मात्र बाद होताना दिसतोय. ठिकाणी जर पाहायला गेलं तर नितीन साखळकर यांचा खेळ समाप्त झालाय. जर पाहायला गेलं तर वडणगेमध्ये जो विकी चषक होतो त्याचे जर पाहायला गेलं तर आयोजक असतात नितीन साखळकर सर. आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून देखील अनेक क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात या कोल्हापूर विभागामध्ये. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. फलंदाजाचं नाव रोहित मैदानामध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय. कमालीची गोलंदाजी जर पाहायला गेलं तर सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाची देखील जबाबदारी सचिन यांनी हाताळली होती. दर्जेदार षटक हाताळलं होतं. पहिल्या ओव्हरचा विचार केला गेला तर दर्जेदार कामगिरी सचिन यांनी केली होती आणि आता मात्र त्यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेलाय. चौथं षटक हाताळण्यासाठी ते सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्ट्रायकिंग एंडला साहिल. यावेळी जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. नक्कीच ओव्हर स्टेपिंग झाली आणि तदनंतर नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून देखील दर्जेदार कामगिरी पाहायला मिळते. पंच म्हणून कामगिरी पाहतायत आकाशजी खेडकर सर, त्याचप्रमाणे नरेश जगताप सर. दोन्ही पंच जर पाहायला गेलं तर पहिल्या दिवसापासून अप्रतिम कामगिरी करतायत. पुढचा बॉल फ्रीटची संधी. यावेळेस जर पाहायला गेलं तर लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. सुरेख फटका पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला गॅदर करेल, फेकी करेल. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावफलकावरती 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. पहिल्या 3 षटकांचा विचार केला गेला तर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र या षटकामध्ये रोखून ठेवलं गेलंय. दर्जेदार गोलंदाजी सध्या मैदानामध्ये पेश करतायत सचिन. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी आपल्या टीमसाठी जर पाहायला गेलं तर आग ओकणारी गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 34 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवरती सचिन. पुढचा बॉल यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर अलॉंग दी कार्पेटचा फटका 30 सर्कलच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. सांघिक धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 36 वरती जाऊन पोहोचले. 4 षटकांचा खेळ संपलाय. मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा ऐकूयात एक मधुर संगीत डीजे.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, राजवीरला आपण पाहतोय. राजवीर यांना आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस जर पाहायला गेलं तर टप्पा पडला तर नंतर खूपच बाहेर जातोय चेंडू. पंच वाईट बॉलचा इशारा करताना दिसत आहेत. अवांतर धाव जर पाहायला गेली तर एक पाहायला मिळते आणि धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचली आहे. अंतिम षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. शशिकांत यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. यावेळेस जर पाहायला गेलं तर सरळ बॅटने हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न होतोय आणि जर पाहायला गेलं तर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. सांघिक धावसंख्या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचतायत. पुन्हा एकदा 1 धाव आणि जर पाहायला गेलं तर विकेट प्राप्त झाली आहे. दुसरी धाव घेत असताना 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीक्षा स्पोर्ट्स तपोवन च्या विरोधामध्ये वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी कनेरीवाडी दोन्ही संघाचे संघनायक कर्णधार आपण कृपया टॉससाठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. विनंती असेल. आजच्या दिवसातील तिसरा सामना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज झाले, गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका पाहायला मिळालाय. चेंडूचा प्रवास थेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू थँक्यू. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. तर पाहायला गेलं तर थोडीशी फंबल होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक वाईट बॉलचा इशारा आलाय. वाईट प्लस जर पाहायला गेलं तर 2 धावा म्हणजे एकूण 3 धावा प्राप्त झाल्या आहेत. वाईट प्लस 2 अशा 3 धावा प्राप्त होतील आणि सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्येचा विचार केला गेला या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक प्रशांत गुमाने आणि त्याचप्रमाणे गजानन गुरव आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचंय. टॉस बॉक्सशी आपण संपर्क साधा. त्याचप्रमाणे अभिजित पाटील आणि त्याचप्रमाणे कुलदीप भुवड यांच्या माध्यमातून कुलदीप पवार यांच्या माध्यमातून टॉस होईल. यावेळेस जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय आणि चेंडूचा प्रवास पुन्हा एकदा षटकारासाठी. षटकार आपल्याला पाहायला मिळाले. तर धावसंख्येचा विचार केला गेला तर 53 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेला तर आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची एज लागली आहे आणि तदनंतर थेट विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. फलंदाज झालाय बाद.
थँक्यू डीजे. या ठिकाणी सन्माननीय मारुती फौजी जैताळ सरपंच यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. या ठिकाणी सन्माननीय सागर वाडकर सर दिन्नंगे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. त्याचप्रमाणे बाळू मान्ने उर्फ अण्णा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. यावेळी जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होताना दिसतोय. 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता. 53 धावा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 54. दिवसातील तिसऱ्या सामन्याचा टॉस होईल. कृपया दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी लवकरात लवकर या. समीक्षा स्पोर्ट्स तपोवनच्या विरोधामध्ये वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कनेरीवाडी. दोन्ही संघाचे संघनायक शेवटचा कॉल असेल. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर दुसऱ्या सामन्यामध्ये सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी संघ आपल्याला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. याची नोंद घ्या. कर्णधार वेळेत हजर नसल्यामुळे ही पेनल्टी तुम्हाला देण्यात आलेली आहे. तिसरा सामना होईल आजच्या दिवसामध्ये समीक्षा स्पोर्ट्स तपोवनच्या विरोधामध्ये वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कनेरीवाडी. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी आपण लवकरात लवकर या. थँक्यू डीजे. गजानन गुरव प्रशांत गुमाने दोन्ही संघाचे संघनायक आपण या ठिकाणी यायचं आहे. टॉस करून घ्यायचं आहे. आजच्या दिवसातील तिसरी लढत आपण पाहणार आहोत. कृपया टॉससाठी लवकरात लवकर या. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल, शेवटचा कॉल असेल, शेवटचा पुकार असेल, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. समीक्षा स्पोर्ट्स तपोवन आणि वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कनेरीवाडी दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी त्वरित आपण या ठिकाणी यायचं आहे.